खडकवासला धरण साखळीमध्ये पडत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून आज पहाटे 3:30 वाजता 2000 क्युसेक्स वेगाने मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं होतं। त्यात आता वाढ करून तब्बल 9416 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर शिवणे नांदेड पूल पाण्याखाली गेलेला असून खडकवासला धरणातून सोडलेले पाणी आणि शिवणे नांदेड पुलाचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ फुटेज आपण फक्त चेकमेट टाइम्सवर पाहतात। दरम्यान आज सकाळी 6 वाजता खडकवासला धरणात 1.91 टीएमसी पाणी साठलं होतं। अर्थात धरण जवळपास 97% भरले होते, तर पानशेत धरणात 68%, वरसगाव धरणात 53% आणि टेमघर धरणात 48% पाण्याचा साठा झाला होता। त्यानंतर देखील पावसात सातत्य असल्याने सकाळी 6:30 वाजता खडकवासला धरणातून 4708 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते। मात्र पाऊस संततधार पडत असल्याने अचानक जास्त पाणी येऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोडलेल्या पाण्यात आणखीन वाढ करून सकाळी 7 वाजल्यापासून मुठा नदी पात्रात 9416 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येते। यामुळे शिवणे नांदेड सिटीचा पूल पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय। दरम्यान या पुलाचे संरक्षण कठडे यापूर्वीच वाहून गेलेले असताना आणि अनेक जण या पुलावरून वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या असताना देखील काही वाहन चालक जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करत असल्याचं आढळून आलंय। त्याचबरोबर काही शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहने देखील पुलावरून जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या। या पुलाच्या दोन्ही बाजूला चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। आपण हे एक्सक्लुझिव्ह फुटेज पाहताय चेकमेट टाइम्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। त्याचबरोबर वर आय बटन मध्ये देण्यात आलेले या संबंधीचे व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका।